कम्प्युटर आपल्याकडे आहे, आपल्याकडे हजारो लाखो साऊंड्स आहेत, सेटअप आहे आणि एक मिडी कीबोर्ड आहे म्हणून आपल्याला संगीत संयोजन आलं असं अजिबात कोणीही समजू नये. म्हणजे तुम्ही एखादं संगीत संयोजन केल्याच्या नंतर सुद्धा आपण एक सिग्नेचर म्हणतो ना, ते तुमच्या कामात दिसायला पाहिजे. क्या बात आहे. तर ही व्यक्तीनं सुईण असते ना, तसं असतं. त्या गाण्याचं बाळंतपण बघितलेलं असतं. कमलेश दादाने मला अगदी जवळ घेऊन सांगितलं होतं की माझ्या वेळी एवढ्या सोयी नव्हत्या, तुझ्या वेळी आज खूप सोयी आहेत, त्याचा छान वापर कर. तर मला वेळोवेळी असं प्रत्येकाने पाठीवर हात ठेवून हे सांगितल्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे की हे शिक्षण तुम्हाला फार पुढे घेऊन जातं. नमस्कार मंडळी, जाई काजल निर्मित आणि श्रुतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरे ज्योतीने रेजाची आरती ह्या मुलाखत मालिकेत तुमच्या सर्वांचं मनपूर्वक परत एकदा स्वागत. मंडळी, ह्या मुलाखत मालिकेमध्ये आतापर्यंत मुलाखत देण्याचा सर्वात वयाने लहान असण्याचा जो योग होता तो आपला अतिशय जवळचा मित्र सत्यजित प्रभू याच्या नावावर नोंद आहे असं आपण म्हणूया. परंतु आज हा रेकॉर्ड आपण थोडासा ब्रेक करणार आहोत आणि आपण सत्यजित प्रभू पेक्षाही लहान असलेल्या एका कलाकाराला, एका व्यक्तिमत्वाला आज इथे मुलाखत द्यायला बोलवलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल म्हणजे असं कसं की आपल्या मुलाखत मालिकेचं सिरीजचं नाव तर आभाळाची माणसं असं आहे, मग सत्यजित प्रभूपेक्षा लहान असलेली व्यक्ती आभाळाची माणसं कशी असू शकते? पण मंडळी असं आहे ना, आभाळाची माणसं असायला आत्ता आभाळाची माणसं असायची आवश्यकता नाहीच आहे. भविष्यातली जी आभाळाची माणसं आहेत ना, त्यांचाही आपण हळूहळू वेध घेतला पाहिजे आणि ह्याच वृत्तीने आज आपण इथे मुलाखत द्यायला आणि मुलाखत ज्याची मी घेणार आहे अशा व्यक्तीला बोलवलेलं आहे. ती व्यक्ती म्हणजे आजच्या पिढीचा अतिशय तयार हार्मोनियम वादक, अतिशय उत्तम संगीत संयोजक आणि माझा अतिशय जवळचा मित्र आणि मानलेला शिष्य असं आपण म्हणू शकतो, अमित पाध्ये. अमित, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत आमच्या या मालिकेमध्ये. मी असं मुळीच म्हणणार नाही तू इथे वेळात वेळ काढून आलायस आणि आज तू इथे मुलाखत देतोयस, कारण तो माझा अधिकार आहे असं मी मानतो. आणि आजच तुम्हाला सकाळी सांगतो की आज सकाळी जी व्यक्तिमत्व आम्हाला मुलाखत द्यायला आली होती त्यांच्या वेळेची थोडीशी कमी जास्त झाल्यामुळे सकाळी अमितला घरातनं निघ असं सांगून परत आता नको निघूच, संध्याकाळी निघ असं मी सांगितल्यामुळे मी असं म्हणतोय की मी आज मुळी असं म्हणणार नाही की तो वेळात वेळ काढून आलायस. पण ठीक आहे, आपल्या फॉर्मॅलिटीचा आणि मजा मस्तीचा भाग इथे संपला. अमित, मला तुझ्याशी आज या विषयावर बोलायचंय की आज आता मी काय तुझं वय सांगत बसत नाही इकडे, म्हणजे उगाच काय स्क्रीनवर प्रॉब्लेम यायला नको. परंतु 25शी ओलांडलेल्या पिढीचं तू प्रतिनिधित्व करतोस असं आपण आज इथे मानून चालून त्या पिढीच्या एकंदरच जडणघडणीविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे सर्वात प्रथम मला सांग की जेव्हा तुझ्यासारखी मुलं जी मुंबईमध्ये जन्माला नाही आलेत किंवा जी मुंबई पुण्याची नाही आहेत आणि जी बाहेरच्या गावातनं किंवा काय टियर 2 टियर 3 म्हणतात हल्ली तशा सिटीज मधनं जेव्हा इथे येतात तेव्हा साधारणपणे एक पॅटर्न असा असतो की एका कुठच्या तरी मोठ्या गुरुकडे आपण एखादं वाद्य शिकायला सुरुवात करतो. म्हणजे मग हार्मोनियम असेल, तबला असेल, काही असेल. आणि कालांतराने एक 8-10 वर्षाची तालीम झाल्यानंतर मग आपण एक वेगळं क्षेत्र निवडायचा प्रयत्न करतो आणि कदाचित काही लोकांचा तो यशस्वी होतो, काही लोकांचा यशस्वी होत नाही. तर ही करिअरची निवड असते ही नेमक्या कुठच्या म्हणजे वयाच्या किंवा शिक्षणाच्या कुठच्या पातळीवर झाली पाहिजे असं तुला वाटतं? मला असं वाटतं ते तुमचं शिक्षणातनच तुमचा विचार घडत जातो आणि कधी तुम्ही त्या मार्गावर जाता हे मला वाटतं तुमचं तुम्हालाही कळत नाही. पण तुम्हाला जी वैयक्तिक मुळात जी आवड असते त्याचा वेध तुम्ही जेव्हा घेत जाता एखाद्या गोष्टीचा, तेव्हा त्याच्यातनं अनेक पैलू तुम्हाला दिसत जातात त्या गोष्टीचे की अरे इथे म्हणजे मी मूळचा माझा पिंड पेटी वादकाचा आहे. बरोबर. नाही, मी असं सांगेनच मुद्दामून की तुझ्या लहानपणाविषयी आणि तुझ्या एकंदर मुंबईतल्या आगमनाविषयी जरा लोकांना सांगच. हो, मी 2005 साली मुंबईत आलो. माझं एक त्याच्या आधीची थोडासा किस्सा असा आहे की कणकवलीला एक वर्कशॉप झालं होतं हार्मोनियमचं आणि ते पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकरांनी घेतलं होतं. आणि माझ्या वडिलांनी तिथे मला पाठवलं होतं की हार्मोनियम, कारण मी हार्मोनियमकडे माझा ओढा तेव्हा होता आणि अजूनही आहे. तर त्या वर्कशॉपला गेल्यानंतर कदाचित गुरुजींना काहीतरी वेगळं दिसलं असेल किंवा जाणवलं असेल. गुरुजींनी मला विचारलं की तू मुंबईला माझ्याकडे शिकायला येशील का? आणि मला
मला असं कुठल्यातरी गुरुकडे जायचंच होतं, कारण माझ्या भागामध्ये डॉक्टर आठवले सोडता असं कोणी हार्मोनियमचं शिक्षण देणं, पण त्यांचं वय खूपच जास्ती होतं तेव्हा. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं होतं. पण तेही असं म्हणत होते, की तुला बाहेर कुठेतरी गेलं पाहिजे, म्हणजे तुला अजून काय विश्व आहे बाहेर हे तुला कळेल. तर त्या दृष्टीने त्या वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर बोरकर गुरुजींनी मला सांगितलं, मी मुंबईत आलो 2005 साली आणि त्यांच्याकडे माझं रीतसर शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू झालं. आणि त्या शिक्षणानंतर हळू मला म्हणजे पेटी वाजवता तांत्रिक गोष्टींची आवड असल्यामुळे मी संगीत संयोजनाकडे हळूहळू वळलो. माझी भेट कमलेश भडकमकरशी झाली. कमलेश भडकमकरमुळे विनायक दापके, आदित्य ओक, सत्यजित प्रभू अशा सगळ्यांची ओळख झाली आणि मी त्या दृष्टीने माझं डेव्हलपमेंट होत गेली. म्हणजे तुला असं म्हणायचं की तो असा मुद्दा असा किंवा तो पॉइंट आपल्याला डिफाईन करता येत नाही. डिफाईन करता येईल. हळूहळू त्या ओढीकडे म्हणजे ती ओढच आपल्याला ओढून घेते असं म्हणायला हो. हरकत काही नाही. किंवा तुम्ही लहानपणापासून फोकस असता, की मला हे म्हणजे हेच करायचंय आणि मग त्या दृष्टीने तिकडे तुम्ही वाटचाल करू शकता, की मला डॉक्टरच व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय किंवा मला एखादा चित्रकार व्हायचंय, बरोबर. लेखक व्हायचंय, तर तुम्ही आपसुकच त्याचा अभ्यास करायला लागता आणि तिकडे तुम्ही वळता. पण आता मला सांग एक गोष्ट अमित, की आज तू एक अतिशय यशस्वी असा संगीत संयोजक आणि संगीत म्हणजे बेसिकली म्युझिक प्रोग्रामर आहेस. म्हणजे बऱ्याच मंडळींना हा पटकन फरक लक्षात येत नाही, की संगीत संयोजन म्हणजे काय, म्युझिक प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि म्युझिक प्रोडक्शन म्हणजे काय. याच्याबद्दल तू वेगळं सांगच नंतर. हो. परंतु मी असं सांगेन, की तू आज उत्तम एक स्वतः संगीत संयोजक आणि म्युझिक प्रोग्रामर आहेस. तुझ्या नावावर अशी म्हणावीत अशी खूप 3-4 मोठी गाणी आहेत, की ज्याच्यामध्ये एक आपण उबुंटू चित्रपटातलं प्रार्थना घेऊया. त्याच्यानंतर मला वाटतं पांघरुण सिनेमात इलुसा हा देह आहे. त्याच्यानंतर भाई, व्यक्ती आणि वल्लीमध्ये सुद्धा तू वाजवलेला आहे. शिवाय मी तुम्हाला सांगू इच्छितो मंडळी, आत्ताच नुकताच आलेल्या संगीत मानापमान ज्याच्यात जरी संगीत संयोजक माझं नाव असलं तरी काही गाणी अमितनी स्वतः अरेंज केलेली आहेत. तसंच बंदिश बँडिट्स सीझन 1 मधली बरीच गाणी अमितने अरेंज केलेली आहेत. शिवाय कट्यारच्या वेळेला अमितची मला खूप हेल्प झाली होती. त्यामुळे मुद्दा असा आहे, की आता टेक्नॉलॉजीचा खूप सारा वापर ह्या म्युझिक प्रोडक्शन मध्ये होत असतो. तर मला असं विचारायचंय, की टेक्नॉलॉजी शिकणं आणि तुझ्यावर जे बोरकर गुरुजींचे मूळ संस्कार झालेले आहेत, हे संस्कार किती महत्वाचे आहेत जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करिअर शिफ्ट करता तेव्हा? तुमचं मुळातलं शिक्षण काय झालंय त्याच्यावर तुमची डेव्हलपमेंट पूर्ण अवलंबून असते. हे तर म्हणजे हा नियमच आहे. तर याचा तुम्हाला फायदा अशा ठिकाणी होतो, की तुमचं स्वरज्ञान पक्कं असेल, तुमची बैठक पक्की असेल, तुम्हाला रागांचं किंवा तालाचं ज्ञान असेल, तुम्ही नोटेशन लिहू शकत असाल, तर ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. वाह! बरोबर. आपल्याला ते लक्षात येत नाही, की अरे मी बंदिश का लिहिणार? मला ती वाजवता येते. तर तसं नाहीये. कुठल्या मात्रेला कुठला सूर सुरू होतोय हे जर तुमच्या त्यावेळी लक्षात आलं ना, तर तुमची चाल आपोआप बरोबर त्या दृष्टीने होते आणि मला या वजनाने हे घ्यायचंय, त्या वजनाने हे घ्यायचंय. ही तांत्रिक गोष्टी हळू तुमच्या विकसित होत जातात आणि हाच अभ्यास तुम्हाला सगळ्या गोष्टीला म्हणजे जसं तू फार महान हार्मोनियम वादक आहेस. तर एखादं गाणं वाजवण्यापेक्षा अरे नाही म्हणजे तू आहेस जगावर. तर एखादं गाणं वाजवण्यापेक्षा प्रत्येक वेळी आपण सगळ्यांना सांगताना अलंकार आधी पहिले प्रॅक्टिस कर. बरोबर. अलंकारातनं बरोबर. तुम्ही म्हणजे वाजले की वाराचा म्युझिक 1 जरी वाजवायचा असेल तरी तुम्हाला अलंकाराची प्रॅक्टिस आधी करायला लागते आणि मग ते अरे अच्छा हे असं वाजतं का? हे दाखवल्यानंतर पटकन कळतं की मग ह्याही तांत्रिक गोष्ट महत्वाची असते आणि मला असं वाटतं की ती हळूहळू तुमचा मूळ अभ्यास जर फार व्यवस्थित झालेला असेल तर तुमचं तांत्रिक दृष्ट्या डेव्हलप व्हायला किंवा त्या दृष्टीने तुम्ही खूप छान पद्धतीने विचार करू शकतो आपण. बरं. आता माझा याच्या पुढचा प्रश्न असा आहे अमित, की तांत्रिकदृष्ट्या आपण जेव्हा डेव्हलप हळू होत असतो आणि ह्या गोष्टीने तू म्हटलास तसं, की अरे ही गोष्ट अच्छा म्हणजे मी नोटेशन लिहायला लागल्यानंतर हे आपल्याला कळायला लागतं, की अरे हो मी लहानपणी ती बंदिश लिहिली होती म्हणून मला ते नोटेशन लिहिता येतंय. पण आता परत म्युझिक प्रोडक्शनमध्ये अशी बरीच तुझ्याही पेक्षा लहान वयाची मुलं अशी आहेत, जी तुझ्याकडे येत असतील, माझ्याकडे येतात आणि आपल्या संगीत संयोजक या फ्रॅटर्निटीमध्ये खूप अशा वेळेला येतात, की मला ना म्युझिक प्रोडक्शन करायचंय. अशा मुलांना तू काय सल्ला देशील? खूप छान प्रश्न आहे. कारण मी या दोन्ही गोष्टी मला बघता आल्या. मला जो काही सहवास मिळाला त्याच्यातनं, त्याच्यावर आपण चर्चा करूया. पण त्याच्या आधी मी नक्की असं सांगेल, की कॉम्प्युटर आपल्याकडे आहे. आपल्याकडे हजारो लाखो साउंड्स आहेत. सेटअप आहे आणि एक मिडी कीबोर्ड आहे. म्हणून आपल्याला संगीत संयोजन आलं, असं अजिबात कोणीही समजू नये. किंवा
4 लूप ते इकडचे तिकडचे 4 लूप टाकायचे आणि मग होतं गाणं. त्याच्यात काय एवढं कॉर्ड स्ट्रक्चर पण हल्ली मिळतं. तर तुम्हाला त्याचं काही 10 ऑप्शन्स मिळतात त्याचे. एखादी मेलोडी घेतली किंवा एखादी असे ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला तयार काही गिटारच्या रिफ्स, बासरीच्या रिफ हे वाजलेले मिळतं. मग ते जोडायचं आणि गाणं झालं. इतकं सोपं अजिबात नाही. मुळात तुम्हाला त्या दृष्टीने विचार करायला लागतो, की हे वाद्य असं वाजतं का? त्या वाद्याचा गुणधर्म असा आहे, वाजण्याचा आहे का? आणि हे असं वाजल्यानंतर हे असं ऐकू येईल. बरोबर. हे जसं तुम्हाला शिकत हळूहळू बघत तुम्हाला शिकल्यानंतर जे मिळतं ते असं पटकन होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्याशिवाय किंवा त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कोणीही असं मला संगीत संयोजन येते असं म्हणू नये. असं म्हणजे संगीत संयोजनाची गोळी मिळत नाही, हो. की डोकं दुखतंय म्हणून आपण पटकन गोळी घेतो. एक्झॅक्टली. आता मी तुला ह्याच्या पुढचा प्रश्न असा विचारतो, की मग आता ह्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? थांब, ह्याचा उपप्रश्न असा आहे, की शिकवणाऱ्या भरपूर संस्था आहेत, बरोबर. की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकॅलिटीज कळू शकतात. तुम्हाला मिडी म्हणजे काय कळू शकतं, तुम्हाला लूप्स म्हणजे काय कळू शकतं, क्लिक म्हणजे काय, टेम्पो म्हणजे काय, हे सगळा एक तर तांत्रिक भाग झाला. ह्याच्यासाठी कोणी अमुक पैसे भरले, अमुक महिने तिकडे गेले, की तुम्हाला ती गोष्ट शिकून बाहेर आली. मग आता ह्याच्यामध्ये 6 महिने मी एका संस्थेत जाऊन मिडी कोर्स केला आणि मला आता उत्तम मिडी प्रोग्रामिंग करता येतंय किंवा मला मिडी प्रोग्रामिंग करता येतंय, जे उत्तम आहे असं मला वाटतं. या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी आपण एकच आहेत असं मानूया आता. तर मग ह्याच्यामध्ये सहवासाचा किती फरक पडतो? म्हणजे तू विशेष करून आपला अतिशय जवळचा मित्र कमलेशला जवळपास 10 वर्ष मला वाटतं असिस्ट केलंस आणि पडेल ते काम ह्या तत्वावर तू कमलेशकडे काम केलेलं आहेस. मग प्रोग्रामिंग जर शिकायचं होतं, तर पडेल ते काम का करायचं? मुळात तिथे येणारी म्हणजे हे सांगायचं 2007 साली जेव्हा आजीवासन आत्ताचा जो आहे तो त्याचं बदल झाल्यानंतर तो सुरू झाला आणि जेव्हा 2007 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर नंतर तिकडे काम सुरू झालं. मी तेव्हा तिथे कमलीला असिस्ट करत होतो. तेव्हा पहिल्याच दिवशी आशा भोसले एका स्टुडिओमध्ये अशोक पत्की आणि दुसऱ्या दिवशी एका स्टुडिओमध्ये अजय अतुल असं बघितल्यानंतर आणि मी तेव्हा नुकता कोकणातनं आलो होतो. हे माझ्यासाठी इतकं नवीन होतं. अरे म्हणजे मी एवढा तोंडात घास घेतल्यानंतर कसा करायचा, तो कोंबायचा कसा एवढंच झालं होतं माझं. त्यामुळे मला असं वाटतं, की हे तुम्ही बघत जे शिकत असताना एखादी गोष्ट एक किस्सा त्याच्यावरून आठवला मला आपला दोघांचा मित्र भरत बळवल्ली याच्या एका कार्यक्रमासाठी अनिल मोहिलेंना मला घेऊन जायचं होतं. अनिल मोहिलेंना मी गाडीत आणून बसवलं आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास पार्ल्यापर्यंतचा सुरू झाला. त्यांनी गाडीत बसल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, तुम्ही नोटेशन लिहिता का? आता ही परीक्षेची वेळ आहे. हो म्हटलं तर ते काहीतरी विचारणार, मग आपल्याला तुम्हाला सांगायला हवं. नाही म्हटलं लिहिता येत नाही. दोन्ही बाजून तुमचं होतं. तो म्हटलं नाही मी प्रयत्न करतो. मी पेटी शिकतोय बोरकर गुरुजींकडे आणि मी प्रयत्न करतो. म्हणे घाबरायचं नाही. दुसऱ्याने लिहिलेलं नोटेशन बोट ठेवून वाचायला शिका. एखादं गाणं लावायचं, रामजन्मला ग घ्या किंवा हृदयप्रीत जागते घ्या. त्याचं नोटेशन जे तुम्हाला मिळतं ते बोट ठेवा आणि पहिल्यांदा वाचायला शिका. म्हणजे तुम्हाला ते लिहायचं कसं हे कळेल. तर मला असं वाटतं, की ही केवढी तरी मोठं शिक्षण होतं माझ्यासाठी, की अनुभव हाच तुम्हाला शिकवत असतो प्रत्येक वेळी. आता मी असं तुला खूप वेळा बघितलंय आणि ऑफ द कॅमेरा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि ऑन द कॅमेरा त्यातल्या आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही. ही गोष्ट ध्यानात घेता विशेष करून कमलेशच्या बाबतीत मी तुला काही प्रश्न विचारीन. कारण माझ्या दृष्टीने आमच्या पिढीचा आज सर्वश्रेष्ठ संगीत संयोजक कमलेश आहे. म्हणजे गाणं नक्की चाल कोणाची आहे आणि कमलेशने केलेली फ्रेज ही नक्की संगीतकारांनीच केलेली आहे का कमलेशनीच केलेली आहे हे कळतच नाही. इतकं त्याचे संगीत संयोजन त्या गाण्याबरोबर जातं आणि मुख्य म्हणजे हे करायला त्याला वेळ लागत नाही. खरंच आहे. तर मला वाटतं की त्याला वेळ लागत नाही ह्या संदर्भातला तो एखादा जो इथे सांगण्यासारखा आहे असा किस्सा सांग. मी नक्कीच सांगेन. अतिशय उत्तम प्रतिभावंत संगीतकार निलेश मोहरीर याचं एक गाणं आहे वाट जाई, जे वैशाली मैसने माडेने गायलंय आणि त्याचं रेकॉर्डिंग उद्या आहे. आज 10 वाजता रात्री आम्ही कमलेशच्या स्टुडिओत पिक्चरला जाऊया असं म्हणाल्यानंतर मी म्हटलं, हां ठीक आहे, पण उद्या किती वाजता रेकॉर्डिंग आहे? उद्या? म्हटलं, अरे उद्या स्ट्रिंग सेक्शन आहे, व्हायोलिन सेक्शन आहे उद्या. हो? अरे बरं कुठलं गाणं आहे? असं म्हणून ते गाणं त्याने लावलं
आणि एक कागद पेन घेतला त्याने, गाणं लावलं तसं त्याचं पेन सुरू झालं होतं. गाणं थांबल्यानंतर पेन थांबलं होतं आणि पुढच्या 1.5 तासामध्ये संपूर्ण ट्रॅक गाण्याचा तयार. पूर्ण झालेला होता आणि अतिशय उत्तम गाणं संगीत संयोजन झालेलं. मी ती प्रोसेस सगळी बघितली होती, की त्याला म्हणजे त्याच्या प्रतिभेला काही तोडच नाहीये हे करण्यासाठी. खरं. किंवा चिन्मया सकल हृदया त्यांनी काय फार बहारदार पद्धतीने केलंय, किंवा अशी अनेक गाणी आहेत अनेक कमलेश गाणी. सरांची. असं पण हजारो हे गाणी. मी समोरासमोर बघितलेलं उदाहरण आहे, की पेन पेपर घेतला, कुठलंही वाद्याचं काहीही साधन नाही, एकदा पियानो फक्त हा ठीक आहे, चल ओके, त्यांनी नोटेशन लिहिलं, गाणं तयार. सांगा. अशी ह्या अनुभवाचा तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधी वापर करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली का? हो, हो. अनेक वेळा झाली आहे अशी परिस्थिती. म्हणजे मला वाटतं ही चमूची प्रार्थनाच्याच वेळी मला ते झालं होतं. चाल रात्री 2:30 पावणे 3 वाजता तयार झाली होती आणि गाणं सकाळी 8 वाजता हवं होतं. अच्छा. बर. त्या सिनेमामध्ये अशी 2 गाणी आहेत, काळोखाचा रंग कोणता आणि बरोबर. ती दोन्ही गाण्याच्या चाली रात्री झालेल्या आहेत आणि सकाळी त्याचा मुखडा ट्रॅक तयार केलेला. तुला काय वाटतं अमित, कुठची एनर्जी असते, कुठची ऊर्जा असते, की हा म्हणजे आता याच्यात 2 प्रकार आहेत. परत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की मला मिडी प्रोग्रामिंग येतं आणि मला जे मिडी प्रोग्रामिंग येतं ते उत्तम आहे. ही एक भावना आहे. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ही तर हे जे तू गोष्ट सांगतोयस, ही दोन्ही गाणी जी सांगतोयस, ही दोन्ही गाणी हार्डकोर व्यावसायिक चित्रपटाची गाणी आहेत. हो. की असं नाहीये, की कुठच्यातरी एका अल्बमची आहेत. अर्थात कुठच्यातरी अल्बमची आहेत म्हणून काहीतरी पाठी टाकायची ही वृत्ती नाहीच आहे. पण तरी सुद्धा की ठीक आहे, ही गाणं फार तर बाबा हे थोडंसं बरं झालंय, अजून बरं होऊ शकलं असतं, पण वेळच नव्हता माझ्याकडे. हे कारण द्यायला एखादा सिंगल असू शकते किंवा एखाद्या हौशी कलाकाराचं गाणं असू शकतं. ही तर हार्डकोर व्यावसायिक गाणी आहेत. मग 3 वाजता गाणं तयार होऊन सकाळी 8 वाजता जेव्हा तू डिलिव्हर करतोस, तेव्हा अशी कुठची एनर्जी किंवा ऊर्जा तुझ्यामध्ये आहे, जी तुला सांगते, की नाही, नाही, हे काम झालंय, हे उत्तम आहेच आणि हे माझ्याकडनं सुद्धा उत्तम झालेलं काम आहे. मला कमलेश दादाने एक गोष्ट सांगितली होती, एखादी गोष्ट तुला माहिती आहे का माहित नाही, हे तुझ्या कामात दिसतं कामा नये कधीही. तुला एखादी गोष्ट 60% माहिती आहे, मग ती 60% पूर्ण 60% द्यायची. म्हणजे 60% 100% द्यायची. हा 60% 100% द्यायची. 60% मध्ये तू 20% दिलंस तर सगळं काम खराब होणार आहे. त्यामुळे मुळात तू आधी काय करतोयस ह्याचा विचार तुला पाहिजे क्या बात आहे. आणि तू ते का करणार आहेस ह्याचाही विचार तुझ्याकडे पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी असतील तर ते काम. आणि मला असं वाटतं की सगळ्यांवर झालेले हे संस्कारच आहेत मोठ्या लोकांचे, की चांगलं ऐकल्यानंतर, जसं चांगलंच खाल्ल्यानंतर उत्तमच शरीर होतं, तसंच ते चांगलं ऐकल्यानंतर तुमच्याकडनं काम आपसुकच चांगलं होतं. त्याच्यासाठी वेगळं काही मला म्हणजे वेगळी मेहनत त्याच्यासाठी करावी लागत नाही, ते चांगलंच बाहेर पडतं. क्या बात आहे. वा वा, उत्तम. तर म्हणजे तू जसं आता खूप छान म्हटलास, की छान खाल्लं की शरीर चांगलं होतं, छान ऐकलं की चांगलंच निघतं. पण आता हे छान ऐकणं आणि छान खाणं ह्याच्यामध्ये अपचनाचा पण एक धोका असतो. म्हणजे छान ऐकण्यामध्ये विशेष करून. तर मला असं वाटतं, की आपल्याच एका रेकॉर्डिंगचा किस्सा होता. ज्ञानेश दादाबरोबर घडलेला आणि ज्ञानेश दादा आमच्या मुलाखत मालिकेत इंटरव्ह्यू द्यायला येणार आहेतच. त्याच्यामुळे हरकत नाही सांगायला. ज्ञानेश दादा रागवला तरी आपण दोघांनी मिळून त्याला नाही रागवणार. नाही, नक्कीच नाही रागवणार ज्ञानेश दादा. कान्हैया रे जगजेठी या अल्बमचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि ते रेकॉर्डिंग लाईव्ह झालं होतं. ऑर्गन, पखावज आणि ऑर्गनला तूच होतास. निलेश परब, ज्ञानेश देव अशी सगळी मंडळी, अर्चिस दादा होता. अशी सगळी मंडळी आजी वसंतच्या ए स्टुडिओमध्ये वाजवत बसली होती आणि लंच ब्रेक झाला होता. त्या लंच ब्रेकमध्ये मी आतमध्ये डबिंग रूम मध्ये बघितलं नाही कोण आहे ते, ऑर्गन आहे एवढं मला दिसलं. म्हटलं ऑर्गन आपण थोडा वेळ वाजवून बघूया. आता ऑर्गन समोर आहे, कारण माझ्याकडे तेव्हा ऑर्गन नव्हता आणि ऑर्गन हा थोडा वेळ वाजवून बघूया म्हणून मी त्या डबिंग रूम मध्ये शिरलो. ज्ञानेश देव तिकडे व्हायब्रोफोनचं काही त्यांचा मेंटेनन्स करत बसले होते. ज्ञानेश देवांना हे माहिती नाही की हा मुलगा हार्मोनियम शिकतोय किंवा काय. मी ऑर्गनवर बसणार, वाजणार तेवढ्यात हात नाही लावायचा वाद्याला, बाहेर जाऊन बस. इथे सगळी महागडी वाद्य आहे आणि त्यांचं ते बरोबरच होतं. म्हटलं अरे असं काय माणूस माझ्याशी बोलतो. त्यांनाही माहितीच नाही कारण असं काय झालं होतं. पण त्याच्यानंतर एक किस्सा असा घडला 15 दिवसांनी एक कमलेश दादाकडे अजून एक मोठं प्रोजेक्ट आलं होतं. तर त्या प्रोजेक्टची सगळी हार्मनी कमलेश दादाने लिहून ठेवली होती. ती मला फक्त त्यांच्याकडनं वाजवून घ्यायची होती, ज्ञानेश दादांकडनं. आणि ज्ञानेश दादा दुसऱ्या एका म्हणजे आजीवसनच्या सी स्टुडिओमध्ये हे रेकॉर्डिंग चाललं होतं. ते रेकॉर्डिंग मी करून घेत होतो आणि ते व्हायब्रोफोनचं झालं, साऊंड चेक आपण करूया असं म्हणून त्यांनी एक कॉर्ड वाजवली.
व्हायब्रोफोनवर. वाह! ती कॉर्ड वाजवल्यानंतर मला ऐकू आली आता ती. हां, खरंच हां, म्हणजे तो इतकं सुंदर वाजतं ते. तर मी पटकन आपसुकच पटकन ज्ञानेशदांना विचारलं, की "ही सी मायनर वाजवलात का तुम्ही?" हं. तर ज्ञानेशदादांनी माझ्याकडे 1 मिनिटं बघितलं. आतमध्ये ये. डबिंग रूममध्ये बोलावलं. म्हणा, "तू शिकतोस संगीत?" मी म्हटलं, "हो, मी बोरकर गुरुजींकडे शिकतो." मग त्याच्यानंतर त्यांनी 2 अजून सुरावटी वाजवून दाखवल्या. बरोबर. हे काय ओळख? हं. हे काय ओळख? आणि त्याच्यानंतर मग ज्ञानेशदांना कळलं, की हा मुलगा हं. गाणं शिकणार आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या याच्याकडे काहीतरी आहे. हं. पण त्याच्यानंतर मात्र ज्ञानेशदादांनी मला भरपूर शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आजही मी अ, अ, मला आता सांगायला अगदी आनंद होईल, की वीणाताईंचंच एक गाणं मी ओढावारीची मी आत्ता हं. संगीत संयोजन केलं होतं. मंदार आपटेचं संगीत आहे. हं. तर त्याची हार्मनी मी ज्ञानेशदादांना पाठवली होती, की "हे जरा तुम्ही बरोबर आहे ना बघा." तर त्यांनी एक छान त्याच्यामध्ये सजेशन मला सुचवलं होतं. हं. तर ते कौतुक इतकं करतात दरवेळी, की एखादं चांगलं काम झाल्याच्या नंतर ते आवर्जून फोन करून सांगतात, "पाध्ये बरोबर. चांगलं झालंय हां." वाह! याच्यामध्ये. तर मला असं वाटतं, की ही पण एक शिकवणच आहे, की दुसऱ्याचं कौतुक पण तुम्ही करायला पाहिजे खरंच. किंवा दुसऱ्यांचं काम ऐकायला पाहिजे. खरंय. खरंय. ज्ञानेशदादाबद्दल मी सांगेन, ज्ञानेशदादा आता येणार आहेत. त्यामुळे या हे हे जे मी सांगणार आहे, हे नंतर त्यांच्या मुलाखतीत किस्से होतीलच. परंतु ज्ञानेशदादाला कुठच्याही हार्मोनीमधला कुठचाही आपण केलेला कॉर्ड आवडला, की ज्ञानेशदादा आपल्याला ₹100 गिफ्ट करतात. हो, हो. मला वाटतं आणि तुला असे 2-3 वेळा मिळाले. ₹300 मला वाह, मिळाले. वाह, वाह! असं मिळालं. त्याच्यामुळे ठीक आहे, हा मुद्दा नाहीये. अ, अमित, साधारणपणे आता ह्या तुमच्या वयाची जी सगळी पिढी आहे, या पिढीच्या आणि सगळ्यांच्याच म्हणजे त्या वयात असतात, त्याच्यात काही वेगळं असं नाहीये. परंतु आर्थिक गरज ही एक महत्त्वाचा घटक आहे. आणि दुसरा म्हणजे आपल्या करिअरची एक सेटलमेंट करणं. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, तर आधी कमलेश बडकमकर संगीत संयोजक, सत्यजित प्रभू कीबोर्ड वादक, आदित्य ओक हार्मोनियम प्लेयर, हे आता आमची ओळख तयार झालेली आहे. हं. तशी अमित पाध्ये हा नेमका काय करतो रे? ह्या झोनमध्ये अजून साधारणपणे हो. या वयातली माणसं असतात, की नेमकं काय करतो कळत नाही. मग ह्या फ्युचरचं प्लॅनिंग आणि आपल्या करिअरची सेटलमेंट ह्या दोन्ही सीसॉवर कशा पद्धतीने तारतम्य ठेवलं पाहिजे असं तुला वाटतं? तुम्ही मगाशी मी म्हटलं होतं, की तुम्ही कुठलंही काम करताना ते 100% या गोष्टीने करायचं आहे. बरोबर. आणि तुम्ही जे करता त्याच्यातनं तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. म्हणजे तुम्ही एखादं संगीत संयोजन केल्याच्या नंतर सुद्धा आपण एक सिग्नेचर म्हणतो ना, हां, ते तुमच्या कामात दिसायला पाहिजे. क्या बात है! बरोबर, म्हणजे ती हार्मोनियम वादनात पण असेल बरोबर, किंवा संगीत संयोजनामध्ये असेल किंवा कुठल्याही कामामध्ये. बरोबर. तर ती मला असं वाटतं, की एक सिग्नेचर तुम्ही ठेवायला पाहिजे. जेणेकरून हे काम या व्यक्तीने केलं आहे. हे जर असेल तर तुमचे हा समतोल बरोबर साधला जातो आणि मला असं वाटतं, की एका कामातनं दुसरं काम तुमच्याकडे आपोआप यायला लागतं. क्या बात है! तू सिग्नेचरचा खूप छान मुद्दा आता इथे मांडलास. परंतु सिग्नेचर आम्ही 1-2 कामातनं होत नाही. हो. सिग्नेचर व्हायला आपल्याला असंख्य कामं करायला लागतात. तेव्हा आपली एक सिग्नेचर म्हणजे जसं आता आपण तू आणि मी बसून एखादं 4 जर गाणी आपण ऐकली, तर आपण नक्की सांगू शकतो, की हे गाणं कमलेशने केलं असेल, हे गाणं मिथिलेशने केलं असेल, हे गाणं प्रसाद साष्टेने केलं असेल किंवा हे गाणं अजून कोणी केलं हो, असेल. कारण हा त्यांच्या अरेंजमेंटची सिग्नेचर त्या गाण्यावर झालेली असते. हो, हो. परंतु ही सिग्नेचर व्हायला आपल्याला वेळ घ्यायला लागतो. बरोबर आहे. आणि आत्ताच्या तुमच्या पिढीमध्ये किंवा आत्ताच्या सध्या अवेलेबल असलेल्या म्युझिकच्या सगळ्या व्हरायटीमध्ये वर्ल्ड म्युझिक नावाचा एक अत्यंत शार्प आणि एक अत्यंत मोठा वर अशा दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, बरोबर. की हल्ली जर आपण काही ठराविक संस्थांची गाणी जर आपण ऐकली, त्या संस्थांच्या गाण्यांमध्ये आपल्याला नेमकं कळत नाही, की अरे कहना क्या चाहते हो? हं. म्हणजे ही तुम्हाला नेमकी कव्वाली करायची आहे, का हे तुम्हाला रोमॅन्टिक गाणं करायचंय, का हे तुम्हाला होळीचं गाणं करायचंय, का हे तुम्हाला कुठच्या जॉनराचं गाणं करायचं हे पटकन लक्षात येत नाही आणि याचं एकमेव कारण असं आहे, की ही सगळ्या प्रकारच्या म्युझिकची मिसळ करून मिसळ करून गाणं दिलेलं आहे. मग अशा मिसळ करत असलेल्या ह्या सगळ्या संगीताच्या व्यवहारामध्ये ही सिग्नेचर निर्माण करण्याच्या मागे काय वेगळ्या प्रकारची मेहनत करायला लागेल? कारण का, मी प्रश्न थोडासा लांबवतोय. हं, हं. माझ्या वेळेला किंवा कमलेशच्या वेळेला ही मिसळ नव्हती. बरोबर. आमच्या वेळेला डिजिटल म्हणजे प्रोग्रामिंग आणि लाईव्ह म्युझिक हे 2च प्रकार होते. आता डबस्टेप आलंय, आता काय अजून काय प्रोडक्शन आलंय, आता हिप-हॉप सॅम्पलिंग हो, आलंय. सॅम्पलिंग आलंय. हिप-हॉप तर लॅटिन गाण्याचा प्रकार आहे. हो. आपण प्रोडक्शन हां. अरेंजमेंट मधलेच मुद्दे म्हणतोय, की सॅम्पलिंग एक वेगळा प्रकार झालाय, की एखाद्या माणसाकडे बाबा 10 लाख सॅम्पल्सच आहेत वाजवलेली. हं. एखाद्या माणसाकडे बाबा त्याला डबस्टेपच करता येतं. एखाद्या माणसाकडे व्हॉटएव्हर. तर ह्या सगळ्या प्रकारात ही सही कशी सांभाळायची? त्याच्यासाठी असा काही वेगळा अभ्यास असं नाहीये. पण त्या दृष्टीने तुम्हाला समोरच्याला काय हवंय, हं.
हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की बरं. या गाण्याची गरज काय आहे? हं. किंवा एखाद्या माणसाला तो म्हणतोय त्याला हिप हॉप हवंय, पण नक्की त्याला तेच अपेक्षित आहे का? बरं. हे जेव्हा तुम्हाला ओळखता येईल ना, ती आपोआप तुम्हाला कळतं, की हां, इथे आपल्याला सही करायची आहे आता. बरोबर. पण मग ह्याचा अर्थ असा आहे का, की खरं बघायला गेलं तर आमच्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला जेव्हा आम्ही गाणी त्या काळात 2000-2010 मध्ये लाईव्ह म्युझिक अरेंज करायचो, तर एक 5, 7, 8 प्रकारचे जॉनर्स तुला मास्टर करता आले. बरोबर. कव्वाली झाली, अभंग झाला, भावगीत झालं, अंगाई झाली, काय अजून असेच गाणी झाली, की झाली. मग ह्याच्यापेक्षा काही वेगळं गाणं प्रचंड असं करायला येत नाही. आता हे एवढे 25 प्रकार असताना या 25च्या 25 प्रकारांचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे? तसं सगळ्या प्रकाराचा पूर्ण अभ्यास करणं फार कठीण आहे आणि ते एका सगळ्या याच्यामध्ये ते साध्य होतं असंही नाही. बरोबर. पण निदान या प्रकारामध्ये अमुक एक गोष्टी घडतात, हं. ह्याचा अभ्यास तरी तुमचा हवा, की हिप-हॉप म्हटल्यानंतर त्या स्नेअर किंवा किकच्या वाजण्याची स्टाईल काय आहे? हं. लॅटिनमध्ये कुठली इन्स्ट्रुमेंट वापरली वापरले जातात? जातात. सिम्फनिक असेल तर सिम्फनीमध्ये ती क्वार्टेट आहे, हं. 24 जणांचं आहे, 40 पीस आहे, 8 पीस आहे. हे तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते बघावं लागतं, की हा नक्की ह्याच्यामध्ये इतकं या पद्धतीने त्याचं मांडणी केली जाते. या पद्धतीने त्याचं जसं आपण एखादा राग शिकतो, बरोबर. की मारवा हा पूर्वांग प्रधान राग आहे, सोहनी हा उत्तरांग प्रधान राग आहे. सुरावट त्याची जरी म्हणजे त्याचे सूर जरी सेम असले, तरी हे तुम्हाला जसं अनुभवातनं हळू येतं किंवा अभ्यासातनं येतं, की अरे याच्यामध्ये मला हा सूर जास्त वाजवायचा आहे, हे सूर मला कमी वाजवायचे आहेत. तर मला वाटतं ते प्रत्येक वर्ल्ड म्युझिक जरी असेल, तरी त्याच्यामध्ये प्रत्येक जॉनरचा थोडा-थोडा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. बरं. आता मी तुला असं विचारेन, की आपण आत्ता जर संगीत संयोजकांची सगळी फळी घेतली, म्हणजे आत्ताची आणि मागची सुद्धा, हं. की आता म्हणजे अनिल मोहिलांसारखा आपण जर संगीत संयोजक घेतला, की त्याच्यामध्ये अभिमान पण ज्यांनी केलाय, हो. त्याच्यानंतर शराबी पण त्यांनी केलाय हो. आणि कयामत से कयामत पण त्यांनी केलाय. म्हणजे एवढा मल्टिपल जॉनर झाले. Multiple आपण जर लक्ष्मीकांत प्यारेलाल घेतले, तर परत एवढ्या परत एवढा प्रकारचे सगळे जॉनर. प्रकार झाले. मदन मोहनजी घेतले, तर परत वेगळे तेवढे प्रकार झाले. केर्सी लॉर्ड घेतले, तर परत प्रकार झाले. पंचमजी घेतले, तर वेगळे प्रकार झाले. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी जरी मल्टिपल कामं केलेली असली, तरी सुद्धा त्यांची प्रत्येकाची एक वैयक्तिक स्टाईल आहे, की ते गाणं करताना पण त्यांनी त्यांचा म्हणजे हिप-हॉप जरी केलं पंचमनी, तर पंचमची हिप-हॉप करण्याची स्टाईल स्टाईल. वेगळी असेल, की आणि एल-पीची हिप-हॉप करण्याची स्टाईल वेगळी असेल. हा परत त्यांच्या प्रेझेंटेशनचा भाग किंवा त्यांच्या साइनचा भाग झाला, जसं हो, आपण आता बरोबर, म्हणतोय. बरोबर. अमित पाध्ये हा कुठच्या साइनचा संगीताचा भाग व्हायला आवडेल किंवा अमित पाध्ये हा कुठचा भाग आहे आता? मला वैयक्तिक लाईव्ह म्युझिक खूप आवडतं. हं. म्हणजे लाईव्ह जॉनराचं जितकं काही म्युझिक आहे तेवढं आवडतं. हं. पण मी तितकाच प्रोग्रामिंग केलेल्या कामाचाही मला वेध मला जास्त आहेत. बरं. त्यामुळे ह्या दोघांचं मिश्रण जर असेल, हं. तर मी जास्त कम्फर्टेबल कम्फर्टेबल असतो, सगळ्या बाबतीत. की लाईव्ह पण आहे. हं. म्हणजे त्याला गाण्याला जिवंतपणा येण्यासाठी जसं आपण म्हणतो, की एखादा लाईव्ह इन्स्ट्रुमेंट पाहिजे रे याच्यामध्ये. तर हा मला पण जाणवतं इथे, की अरे हां, याच्यामध्ये आपल्याला बासरी करायला पाहिजे, सतार करायला पाहिजे, व्हायोलिन करायला पाहिजे. तर दोन्हीचा मध्य जो असतो ना, हं. तिथे मला राहायला खूप आवडतं. कारण मी अशा पद्धतीचे संगीत जसं आपण म्हटलं, की 2011 साली हं. मी कमलेश दादाकडचं काम सोडल्यानंतर हं. आता पुढे काय करायचं? हं. म्हणजे मी आता प्रोग्रामिंग करू का फक्त पेटी वाजवू असा एक मुद्दाच होता. हं. तर एक दिवशी मला फोन आला. घरी बसून काय करतोयस? त्याच्यापेक्षा इथे येऊन बस. हं. कुठे? पवईला. हं. एन-डी स्टुडिओमध्ये त्याचं रेकॉर्डिंग चाललं होतं. हा फोन आला होता आदित्य ओक या माणसाचा. आणि त्याच्यानंतरचे जवळपास 3 ते 4 महिने मी बालगंधर्वचं संपूर्ण ती प्रोसेस मला वाटतं ती सगळी लाईव्ह वाद्यांची ती प्रोसेस होती. बरोबर. प्रसाद आणि कृष्णादादा वगैरे सगळे वाजवत होते. ज्ञानेशदादा होते. प्रतापराज, नेव्हिलजींचं सगळं सेक्शन. मला एवढेच तू इन्स्ट्रक्शन तेव्हा दिली होतीस, की मागच्या सोफ्यावर बसायचं आणि काय चाललंय ते बघायचं. प्रश्न काही विचारायचे नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर 15 दिवस हं. भावेश भट हं. या भूताने केलेलं बॅकग्राऊंडचं सेशन मी बघत होतो, बरं. की त्याच्याकडे फक्त एक कॉम्प्युटर, एक कीबोर्ड आणि एक हेडफोन त्याच्यावर तो ते एक बॅकग्राऊंड स्कोर करायचा आणि त्याच्यानंतर तो मला ऐकवायला द्यायचा. कसं कैसा हुआ है देख. तर त्याच्यानंतर मला असं झालं, की अरे इथे लाईव्ह पण आहे आणि याने प्रोग्रामिंग पण केलंय. पण हा सगळा किती जिवंत झालाय सीन. क्या बात. म्हणजे मला वाटतं बालगंधर्व मधला तो सुबोध जेव्हा ती साडी नेते आणि तो पण सीन आहे. तो पण सीन आहे. हो. आजचा खेळ होणार. आजचा खेळ होणार नाही याच्यानंतर हं. त्याच्यावर जे बॅकग्राऊंड स्कोर आलाय हा बघताना मला असं
म्हणजे आत्ता सांगतानाही माझ्या अंगावर काटा आलाय खरं तर, की किती जिवंतपणा ह्या दोन्ही गोष्टीतनं जपला गेलाय. तर मला वाटतं ते माझ्यासाठी ते खूप मोठं शिक्षण होतं. तर मला असं वाटतं की त्या दोघांच्या मध्ये मला राहायला खूप आवडेल. बरोबर. तुला त्या सीसॉच्या बरोबर मधल्या मधल्या रस्त्यावर जागेवर म्हणजे खाली नाही, वर नाही, काहीच नाही. मी तिथेच आहे. क्या बात आहे. अमित, आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाचा तू काय अनुभव सांगशील? म्हणजे मी असं म्हणेन की आता आपण असं म्हणूया की तू आता अशा करिअरच्या अशा बिंदूवर आहेस की अजून काही काळाने मग अमित पाध्ये खूप छान प्रोग्रामिंग करतात ना, त्यांच्याकडे आपण आता जाऊया. ह्या काळाच्या तू अगदी नजदीक आता नजीक आलायस असं आपण म्हणूया. तर आतापर्यंतच्या सगळ्या अनुभवामध्ये तू काय काय तुझे अनुभव किंवा काय काय सांगू इच्छितोस किंवा कोणाकोणाला तू असं म्हणशील की अरे ही माणसं माझ्या आयुष्यात आली म्हणून आता जे काय माझ्या आयुष्यात घडतंय ते घडतंय? मी मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो, की तुम्हाला गुरु उत्तम मिळणं हे फार गरजेचं असतं. बरोबर. एक असतील किंवा अनेक असतील. तुम्हाला कधी कुठला माणूस काय शिकवून जाईल हे मग सांगता येत नाही. क्या बात आहे. बरोबर. तर आणि संगीत संयोजक म्हणजे ह्या दृष्टीने जर म्हटलंस ना, तर ही व्यक्ती ना सुईण असते ना, तसं असतं. त्या गाण्याचं बाळंतपण बघितलेलं क्या असतं. बात. दिवस गेल्यानंतर गर्भसंस्कार, त्याच्यानंतर पूर्ण त्याचं सगळे महिने बरोबर. आणि त्याच्यानंतर त्या गाणं नावाच्या बाळाचा जन्म. जन्म. ही पूर्ण बघितलेली असते आणि ते बाळ जेव्हा मोठं होतं ना, हा. तेव्हा कधीतरी त्याची आजी सांगते, "बघ तुझं बाळंतपण हेने केलं होतं क्या हां." बात तर आहे. मला वा असं वा वाटतं, की वा. तो फार महत्वाचा मुद्दा. क्या बात आहे. वा वा. उत्तम उत्तम. तर मला असं वाटतं, की हे सगळं तुमचं जे काय आहे संगीतातलं असेल किंवा काय असेल, ह्याला सहवास खूप मोठा आणि आशीर्वाद खूप जास्त महत्वाचे आहेत. वा, क्या बात आहे. अमित, मला वाटतं की तू आजच्या पिढीचा अतिशय उत्तम प्रतिनिधी म्हणून आजच्या पिढीसाठी अतिशय उत्तम असे तुझे विचार शेअर केलेत. म्हणजे मंडळी, परत मी तुम्हाला सांगू इच्छितो, परत आभाळाची माणसं होण्यासाठी वय ही मर्यादा नाहीये. तुम्हाला आता कळलंच असेल की पुढच्या 30 वर्षानंतर महाराष्ट्रातला आणि भारतातला एक सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक कोण असणार आहे, ह्याचा आज आपण ट्रेलर बघितलेला आहे. अमित, तू कोणाकोणाच्या पायी तुझ्या आतापर्यंत आलेल्या ह्या सगळ्या आशीर्वादाची कृतज्ञता व्यक्त करशील? मी प्रत्येकाची नावं घेईन, ती लिस्ट मोठी आहे. बरोबर. पण मला असं वाटतं, की मला त्यांची नावं घेणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी माझे आई-वडील, बोरकर गुरुजी, क्या बात है. माझे हार्मोनियमचे आधीचे गुरु डॉक्टर भावा आठवले. मुंबईत आल्यानंतर कमलेश भडकमकर, विनायक दापके, क्या बात है. आदित्य ओक, सत्यजित प्रभू, ज्यांच्यामुळे मी मुंबईमध्ये राहू शकलो. आमचे अ, प्रमोद आणि शलाका जोवेकर, धर्माला. त्यांच्या घरमालक, त्यांच्याकडे मी राहतोय अजूनही. वाह, वाह! मंदार गोगटे याच्या म्हणजे माझा आपला मित्र मंदार गोगटेमुळे ते मला ते सगळं सहज झालं, शक्य झालं ते. तर या सगळ्यांचा मी कृतज्ञ राहीन. कारण तुमच्या पाठी कोण ना कोणतरी एक माणूस कायम उभा असतो. जसा माझ्या मागे तू कायम उभा आहेस आणि तो कायम राहशील. मंडळी, तर म्हणून मी याचा इंटरव्ह्यू घेतलेला नाही हां. नाही, याचं असं प्रेम आहे नाहीये. म्हणून फक्त हा सांगतोय आता असं. तर मला असं वाटतं, की तुमच्या मागे कोण ना कोणतरी एक अदृश्य शक्ती तुम्हाला कायम मदत करत ते असते. खरं आहे. तिचा हात तुमच्या डोक्यावर असतो. त्याच्याशिवाय तुमचं काहीही होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं, की ह्या सगळ्या शक्तींच्या पायाशी मी कृतज्ञ, कायम आणि ऋणी राहीन. अमित, मी तुला असं विचारू इच्छितो, की अशा आयुष्यात काही किस्से घडलेत का? म्हणजे जसं मगाशी तू आता सांगितलास, की ज्ञानेश्वराचा किस्सा झाला, की त्याच्यातनं चांगलं खाल्लं की अपचन पण होतं, पण त्याच्यातनंच आपण अजून चांगलं खायला शिकतो. तसं आपण म्हटलं तसं. तसे असे काही अजून किस्से आहेत का, की ज्याच्यातनं खरोखर तुला असे इन्साइट्स मिळाल्या, की ज्या आयुष्यभर पुरतील? हो, अगदीच नक्की. एका कार्यक्रमाच्या काही गाण्यांच्या ट्रॅक्सचं एडिटिंग चाललं होतं आणि माझ्यासाठी हे सॉफ्टवेअर म्हणजे क्यूबेस किंवा तेव्हा तेव्हा अतिशय नवीन होतं. हे असं काहीतरी त्याच्यावर घडतंय आणि एडिट करायला लागणार आहे वगैरे, हे मला जी ध्यानीमनी कल्पना नसताना कमलेशने सांगितलं, "एकदा हे गाणं जरा एडिट कर. त्यातलं अमुक एक भाग काप आणि दोन्ही बाजू जोडून टाक." आणि मला ते कळेना कसं करायचं ते. काय तेव्हा झालं होतं मला माहीत नाही. पण ते आपल्याला एखादी बरोबर आहे. हां, म्हणजे आपल्याला मुळात आधी ते सॉफ्टवेअर माहिती नाही. त्याच्यात आता हे एडिटिंग करायचं म्हणजे आता मला काय करायचंय इथपासून ती शंका. त्याच्यात ते गाणं करायचंय. तेव्हा माझ्याकडनं चूक झाली. तेव्हा कमलेशने ते ऐकल्या-ऐकल्या पटकन म्हणाला होता, "बोरकर गुरुजींचं नाव सांगायचं नाही असं काम करायचं असेल तर." तर मला असं वाटतं, की ही माझ्यासाठी एवढं आणि ते मला एवढं लागलं ना, की अरे बापरे! म्हणजे आपण त्या व्यक्तीचं पण नाव खराब करतोय की काय? क्या बात है. तर मला असं वाटतं त्याच्यानंतर मात्र मी कधीही
कमलेश दादाला त्या काय कुठल्याच गोष्टीवर बोलण्याची संधी मात्र दिलेली नाही कमलेश दादा. वा, क्या बात आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यातनं खूप जास्ती तुमचं शिक्षण होतं. तर पण मला असं वाटतं मी ह्याच्या मागे तुझ्या गुरूंवरची असलेली निष्ठा पण फार महत्वाची हो आहे. हो आणि नुसतीच गुरूंवरची नाही, तुझी कमलेश्वरची पण निष्ठा फार महत्वाची, की कोण बोलतंय आणि कोणाबद्दल बोलतोय या दोन्ही व्यक्तींचा आदर असल्याशिवाय हे वाक्य मनाला भिडणार नाही. नाही बरोबर. नाहीतर जो बोलतोय त्याला पण जाय दे ना, काय तो बोलतो असं म्हणून सोडून पण देऊ शकतो ना. हो. असं होणार नाही असं मला वाटतं. आणि त्याने एक म्हणजे जेव्हा मी त्याच्याकडनं काम सोडलं आणि मी वैयक्तिक जेव्हा हे काम सुरू केल्याच्या नंतर माझं पहिलं व्हायोलिन मी लाईव्ह व्हायोलिन्स केलेलं गाणं मंदार आपटेचंच संगीत होतं, चंद्र माझ्या मनीचा म्हणून. हो, राईट. तर ते झाल्यानंतर सुद्धा कमलेश दादाने मला अगदी जवळ घेऊन सांगितलं होतं, की माझ्या वेळी एवढ्या सोयी नव्हत्या. तुझ्या वेळी आज खूप सोयी आहेत. सोयी आहेत. त्याचा छान वापर कर. क्या बात तर आहे. मला वेळोवेळी असं प्रत्येकाने पाठीवर हात ठेवून हे सांगितल्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे, की हे शिक्षण तुम्हाला फार पुढे घेऊन जातं. अमित, जसं तू म्हटलास की सुरुवात सगळी तुझी शास्त्रीय पार्श्वभूमीत झाली, म्हणजे गुरुजींकडे आलास, नंतर मग कमलेशकडे आलास. कमलेशचा सुद्धा काय, आपण जरी असं म्हटलं की तो भावसंगीत किंवा लाईट म्युझिकचं सो कॉल्ड अरेंजमेंट करतो, तरी त्याच्याच अरेंजमेंटमध्ये पण एक प्रकारचं शास्त्र आहेच. हो. आणि त्याला त्याची एक स्वतःचे अरेंजमेंटचे स्वतःचे त्याचे नियम आहेत. म्हणजे ते सुद्धा शास्त्रोक्त शिक्षण आहे असं म्हणायला हरकत अगदीच, नाही. अगदीच. आणि आता तू रेहमान सरांकडे पण काम करतोयस. त्याच्यानंतर तू इतकी व्यावसायिक कामं केलीस. आता ही व्यावसायिक काम म्हटल्यानंतर ह्याला मास अपील आला. हं. आणि जे तू शिकलायस त्याला सगळा क्लास अपील आहे. बरोबर. परत हा सीसॉ कसा मॅनेज करायचा? म्हणजे मी परत प्रश्न मुद्दामून एक्सटेंड करतो, की अजय अतुलचं आपण कुठचंही त्यांचं गाणं ऐकलं, की त्याला एक क्लास अपील असतो, जो एका आपल्या वादकाला सुखावून जातो. पण त्याला मास अपील पण तेवढाच तेवढाच असतो, असतो. की जे मासेसला पण आवडतं. बरोबर. मग हा सुवर्ण मध्य कशाच्या आधारे साधता येऊ शकतो असं तुला वाटतं? हे आता मी तुमच्या सगळ्यांकडनं शिकलो ते मी आता परत इथे सांगतो, की बालगंधर्वांनी कधी अ, यमन म्हणून कुठलं गाणं म्हटलेलं नाही, की हा यमन आहे, हा ऐका. बरं. किंवा नारायण रमा हे नटभैरव. नटभैरव आहे बरोबर. असं म्हटलेलं नाही. ती कला मात्र सादर केली तेवढीच. आणि ते मला असं वाटतं, की ते अपीलची कला म्हणजे जे सादर केलंय ते जास्त अपील झालं. तर क्या- ती प्युरिटी तुम्हाला तुमचं काम पुढे घेऊन जाते. वा, काय बात आहे. वा वा, उत्तम. या प्युरिटी बद्दल मी असं तुला एक ट्रिकी प्रश्न विचारतो मुद्दामून, की एखादा जॅझ म्युझिक वाजवणाऱ्या माणसाला आपण 3 भिन्न स्वर एका वेळेला वाजवायला सांगितले, की जे संगीताच्या व्याकरणात बसत नाहीत, वेस्टर्न संगीताच्या व्याकरणातही बसत नाहीत. असे जर 3 भिन्न स्वर आपण वाजवायला सांगितले, तर त्याला त्याचं काही अप्रूप वाटत नाही. तो त्याच्यातनं सुद्धा एक सुरांची मालिका सुरांची मालिका. शोधतो आणि त्याच्यातनं त्याची एक धारा तयार करतो. मग याच्या उपर जर आपण एखाद्या आपल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या गायकाला किंवा वादकाला एखाद्या रागातला एखादा वर्जसूर घ्यायला सांगितला, तर ते महत्पाप वाटतं. बरोबर. आणि तसं ते वागवलं जातं. म्हणजे आता परत तू ह्या दोन्ही झोन्समध्ये एकाच वेळेला कामं करतोयस. हो. या क्षणी, की तू शास्त्रीय संगीतांना अकंपनिमेंट म्हणून पण वाजवायला जातोयस. तू शास्त्रीय संगीताचं आत्ताच भरत बळवल्लीचं 80 बंदिशींचं हो, हो. संगीत संयोजन केलेलं आहे, ज्या हार्डकोर क्लासिकल बेस्ड आहेत. आणि ते संगीत संयोजन करताना तू त्याच्यात वेस्टर्न संगीत पण आणलेलं आहे. हो. आणि तू जॅझ संगीतासाठी पण बरंच काम केलेलं आहे. हो. मग ही मेंदूची छकलं कशी मॅनेज करायची असतात? तुम्ही जी सुरावट करता आता हे मी ज्ञानेश देव किंवा कमलेश भडकमकर, तुला बालगंधर्व ज्यावेळी काम करताना, की तुम्ही एखादा स्वरानंतर दुसरा सूर, हा सूर त्या रागात नाहीये. हं. मग तो सूर कसा आणायचा तिथे? हं. त्याच्या आजूबाजूला तुम्ही काय म्हणताय? म्हणजे तुम्ही पुढचाच सूर वेगळा लावायचा, तर मागचा तुम्ही काय घेणार आहात हे जास्त इम्पोर्टंट असतं. की तुम्ही ते संतुलन जसं सांभाळता त्याच्यावरती तुम्ही हे मॅनेज करू शकता. म्हणजे मला असं आठवतंय, की आता भरतच्याच प्रोजेक्टच्या वेळेला मला वाटतं, की एकेका रागातलीच 3-3, 4-4 बंदिशी हो, त्याच्यामध्ये आहेत. हो, हो. आणि त्या सगळ्या बंदिशींना तुझ्याकडनं वेगळं वेगळे अरेंजमेंट. वेगळं मग ते करताना पण तू हाच विचार मी केला. हाच विचार केला होता. कारण बिहाग मला वेगळा येतोय, तुला वेगळा येतोय. प्रत्येक वेळी थोडासा वेगळा विचार करायचा. बरोबर. की आता हे चलन नाही वाजवायचंय. हं. मला वेगळं चलन वाजवायचंय. तर त्या दृष्टीने तेवढाच विचार आहे, की सा ग म प नि सा नि ध प म प ग म ग हे आता वाजवायचंच नाहीये. नाहीये. आता वेगळा बिहाग वाजवायचा आहे. म्हणजे वेगळ्या सुरावटीने तो बिहागच वाटला पाहिजे. हे शिक्षण पण मला बोरकर गुरुजींकडे मिळालं होतं, की ते परीक्षा घ्यायला जेव्हा जायचे किंवा त्याच्यामध्ये, तेव्हा अलंकार किंवा विशारदचे विद्यार्थी बसलेले असताना
की ज्यांनी यमन वाजवला असेल, दरबारी कानडा वाजवला असेल किंवा काही वाजवला असेल, 3 स्वर वाजवायचे आणि राग दाखवायचा असं क्या सांगायचं. बात आहे. वा वा वा. किंवा 4 स्वर वाजवा आणि दरबारी कानडा दाखवा. दाखवा. तर रागाचं कोर अंग काय आहे वा. ते वाजल्यानंतर तो राग ओळखता आला पाहिजे. हे तिथून मिळालेलं शिक्षण क्या आहे. बात. क्या बात. केवढं मोठं म्हणजे फाउंडेशनची केवढी मोठी किंमत आहे. किंमत आहे. हो. त्या फाउंडेशनच्या आधारेच म्हणजे खरं खरं सगळं संगीत उभं संगीत असतं. उभं आहे. हरकत नाही म्हणायला. वा. अमित, मला असं वाटतं की तुझ्याशी या गप्पा खरं खूप वेळ चालू राहू शकतात. परंतु तू इथे खरंच आता मी असं मनापासून म्हणेन की तू इथे वेळात वेळ काढून आलायस आणि आमच्या रसिकांशी तुझ्या एकंदर असलेल्या आतापर्यंतच्या अनुभवाशी प्रामाणिक राहून तुझे विचार अतिशय समर्थपणे आणि मुद्देसूद पद्धतीने मांडलेले आहेत, जे तुला आणि तुझ्यापेक्षा म्हणजे तुला आदर्श मानणाऱ्या आणि तुला आदर्श मानू शकणाऱ्या आणि आत्ता इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी अतिशय मोलाचे आहेत असं मी मानतो. कारण का हल्ली काय प्रत्येकालाच पटकन रॉकेट सारखं स्वतःच्या म्हणजे रॉकेट सारखं उडायचं असतं पटकन. पण ते हळूहळू शिडी चढून जाण्यात जी मजा आहे, ती रॉकेटमध्ये जाण्यात मजा नाहीये. आणि अगदी त्याचं बरोबर. तू खूप उत्तम उदाहरण आहेस असं मला वाटतं, की अतिशय व्हेरिड बॅकग्राऊंड वरून येऊन सुद्धा संगीतामध्ये इतक्या छान स्थानी तू आता स्वतःला सेटल केलेस. तर म्हणजे मोठा भाऊ आणि मी तुला म्हटल्याप्रमाणे की माझा शिष्य, याच्याने मी तुला खरंच असं सांगेन की असाच मोठा होत राहा, ह्याच्याही पेक्षा मोठा हो. आणि आभाळाची माणसामध्ये तू आलायस, त्यामुळे तुला आभाळ डोकावतंय, वा. आभाळ तुझ्याकडे बघतंय आणि तू एकदा खरोखर आभाळाची माणसं ह्या मालिकेमध्येच आभाळाचा माणूस म्हणून मुलाखत द्यायला ये, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुला आमच्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट देतो, त्याचा स्वीकार कर. Yes. अमित पाध्ये, आमच्यातर्फे ही गिफ्ट. धन्यवाद. तर मंडळी, आभाळाची माणसं या मुलाखत मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्लीज तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.